आता आपण पाहणार आहोत एक्झरसाइज 5.1 मधलं 15 नंबरचं सम. ह्याच्या आधी तुम्ही लिनियर कॉम्बिनेशनची जी डेफिनेशन आहे ती पाहिलेली आहे आणि हे प्रॉब्लेम त्याच डेफिनेशनवरचं आहे, लिनियर कॉम्बिनेशन्स. त्याला सुरुवात करण्यापूर्वी एकदा लिनियर कॉम्बिनेशनची जी डेफिनेशन आहे ती पाहून घ्यायची. आता बघा काय सांगितलं आहे यामध्ये. या प्रॉब्लेममध्ये टोटल 4 वेक्टर्स दिलेले आहेत. हा एक वेक्टर आहे आणि हे 3 वेक्टर्स आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की यापैकी हा जो पहिला वेक्टर आहे या पहिल्या वेक्टरला हे जे 3 वेक्टर्स आहेत ना, या तिन्ही वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करायचं आहे. लिनियर कॉम्बिनेशनमध्ये पहिल्या वेक्टरला 3 वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करायचं आहे. आता हे जे वेक्टर्स इथे दिलेले आहेत या वेक्टर्सला आपण कन्सिडर करणार आहोत. फर्स्ट जो वेक्टर आहे त्याला मी लिहितोय लेट वेक्टर आर इज इक्वल टू, फर्स्ट वेक्टर मी आर घेतला -i-3j + 4k आणि हा वेक्टर ए घेतला वेक्टर ए ट्वाइस i + j - 4k. हा वेक्टर मी बी घेतला आहे ट्वाइस i - j + 3k आणि हा वेक्टर सी घेतला आहे वेक्टर सी 3i + j - 2k. असे 4 वेक्टर्स आहेत. आता यापैकी या 4 वेक्टर्सपैकी जो वेक्टर आर आहे हा पहिला वेक्टर, याला तुम्हाला या 3 वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करायचं आहे. जे वेक्टर आर इज इक्वल टू या तिघांचं लिनियर कॉम्बिनेशन यायला पाहिजे. आता लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो आहे. पुन्हा एकदा वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर सी हे 3 वेक्टर आणि 3, 2, 5 हे कोण आहेत, स्केलर. हे कोण आहेत, वेक्टर्स. तर यांचं जे कॉम्बिनेशन आहे, स्केलरने वेक्टरला मल्टिप्लाय केलं 3a, 2ने बीला मल्टिप्लाय केलं ट्वाइस वेक्टर बी आणि 5ने सीला मल्टिप्लाय केलं आहे 5 वेक्टर सी, यांची केली ॲडिशन. तर इथे जे कॉम्बिनेशन लिहिलं आहे ना वेक्टर्स आणि स्केलरचं, याला म्हटलं जातं लिनियर कॉम्बिनेशन ऑफ. कुणाचं आहे, वेक्टर ए बी सीचं आहे. कुणासोबत आहे, स्केलरसोबत. स्केलर्स कोण आहेत, 3, 2 and 5. हे झालं लिनियर कॉम्बिनेशन. तर अशाच प्रकारे तुम्हाला हा जो वेक्टर आर आहे या आरला या 3 वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करायचं आहे. पण या आरला जर या तिघांच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करायचं आहे तर आपल्याला गरज कोणाची आहे, स्केलरची. पण स्केलर तर इथे दिलेलेच नाही आहेत. स्केलर जे आहेत ते दिलेले नाहीत. त्यामुळे आपण काय करणार आहोत, आरला या 3 ए बी सी च्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करणार आहोत. पण त्यासाठी स्केलर दिलेले नाही आहेत. ते स्केलर्स आपण स्वतःच्या मनाने घेणार आहोत एक्स वाय झेड. तर मी काय केलं आहे पहा, हा वेक्टर आर आहे आणि या आरला मला या तिघांच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करायचं आहे. मग एला मल्टिप्लाय कोणीतरी स्केलर असायला पाहिजे. तो मी घेतला एक्स इंटू वेक्टर ए. बीसाठी स्केलर घेतला मी वाय इंटू वेक्टर बी आणि सीसाठी घेतला आहे झेड इंटू वेक्टर सी, वेअर एक्स कॉमा वाय कॉमा झेड आर स्केलर. आणि याला मी इक्वेशन नंबर 1 दिलं आहे. असंच एक्सप्रेस करायला सांगितलं त्यांनी की आर वेक्टरला या तिघांच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करा. मग केलं आहे आपण, पण आपल्याकडे स्केलर नव्हते. ते स्केलर आपण घेतलं आहे एक्स वाय झेड. आता तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये जे एक्स वाय झेड स्केलर्स आपण घेतलेले आहेत त्या एक्स वाय झेड स्केलरच्या व्हॅल्यूज फाइंड करायचं आणि त्या व्हॅल्यूज फाइंड करणं आता खूप सोपी आहे. बघा एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज कशा फाइंड करायच्या.
तर जे वेक्टर्स इथे दिले आहेत ना आर ए बी आणि सी हे सर्व वेक्टर्स जर आपण या इक्वेशनमध्ये लिहिले तर आपल्याला हे इक्वेशन काय मिळतं बा या इक्वेशन 1ला आता पुढे कंटिन्यू सॉल्व करायला सुरुवात करा. इथे कोण आहे वेक्टर आर किती आहे मायनस आय मायनस 3 आहे प्लस 4k इज इक्वल टू कोण होते एक्स इन टू ब्रॅकेटमध्ये वेक्टर ए 2i प्लस जे मायनस 4k प्लस नंतर स्केलर कोण आहे y नंतर आहे वेक्टर बी 2i मायनस जे प्लस 3k आणि प्लस आहे z इन ब्रॅकेट वेक्टर सी 3i प्लस जे मायनस 2k. आता याला पुढे सॉल्व करून आपण एक्स वाय झेडच्या ज्या व्हॅल्यूज आहे ना त्या फाइंड करू शकतो. आणि या एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज कशा फाइंड करायच्या ते जे इक्वेशन आहे या इक्वेशनला पुढे सॉल्व करायला सुरुवात करायची. मायनस आय मायनस 3j प्लस 4k इज इक्वल टू एक्सने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा तर ते येणार आहे 2xi प्लस येणार xj मायनस 4xk वायने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं 2yi मायनस yj प्लस 3yk झेडने याला मल्टिप्लाय करा 3zi प्लस zj मायनस 2zk. आणि आता लेफ्ट हँड साईडचा वेक्टर कोण आहे मायनस आय मायनस 3j प्लस 4k इज इक्वल टू आता राईट हँड साईडमध्ये काय होतं बा आयच्या ज्या टर्म्स आहेत ना त्यांना मी अंडरलाईन करतो आहे. यामध्ये आयच्या 3 टर्म्स आहेत. ही एक टर्म आहे ही सेकंड टर्म आणि ही थर्ड टर्म. त्या तिघांमधून जर आपण आयला कॉमन काढलं तर बरोबर ब्रॅकेटमध्ये काय राहतात बघा ट्वाईस एक्स प्लस 2y प्लस 3z ट्वाईस एक्स प्लस 2y प्लस 3z इंटू आय. अशाच प्रकारे जे जर कॉमन निघालं तर मग ब्रॅकेटमध्ये काय राहतात पहा ही जेची टर्म आहे त्यामधला x त्यानंतर ही जेची टर्म आहे मायनस y आणि ही जेची टर्म आहे प्लस z इंटू जे अँड प्लस के जर कॉमन निघाला तर ब्रॅकेटमध्ये राहिले मायनस 4x त्यानंतर इथे जर के कॉमन काढला तर प्लस 3y आणि लास्टमध्ये जर के कॉमन निघाला तर मायनस 2z इंटू के. अशा प्रकारे दोन्ही साईडला वेक्टर्स इन टर्म्स ऑफ आय जे के मध्ये आले आणि दोन्ही वेक्टर्स इक्वल आहेत. ते दोन वेक्टर जर इक्वल आहेत त्यांचे जे आय जे केचे कोइफिशियंट्स किंवा त्याला आपण कंपोनंट्स म्हणतोय हे इक्वल असतील म्हणून आपण लिहिताना असं लिहिणार आहोत बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स. पहिले आपण आयचे जे कंपोनंट्स आहेत ते आयचे कंपोनंट्स इक्वेट करणार आहोत. आयचे कंपोनंट्स बघा कोण आहे ट्वाईस एक्स प्लस 2y प्लस 3z इज इक्वल टू इकडे लेफ्ट साईडला कोण आहेत मायनस 1. हे झाला एक इक्वेशन. दुसरं जेच्या कंपोनंट्सवरून लिहिता येतो x मायनस y प्लस z इज इक्वल टू येणार आहे मायनस 3 आणि तिसरं येतं मायनस 4x प्लस 3y मायनस 2z इज इक्वल टू येणार आहे 4. इक्वेशन नंबर 1 इकडे दिला होता. आता इथे जे 3 इक्वेशन्स मिळालेले आहेत यांना मी नंबर 2 नंबर 3 अँड नंबर 4 असं दिलं आहे. आता जे 2, 3, 4 नंबरचे इक्वेशन्स मिळाले यांना सॉल्व करायचं आणि एक्स वाय झेडच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फाइंड करायचं.
त्यांना सॉल्व करण्यासाठी आपण 11th स्टँडर्डमध्ये एक मेथड पाहिली होती डिटर्मिनंट चॅप्टरमध्ये, त्याचं नाव होतं क्रॅमर्स रूल. आणि या क्रॅमर्स रूलने तुम्ही हे तिन्ही इक्वेशन सॉल्व करून XYZच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फाइंड करायचं. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का, 4 डिटर्मिनंट्स काढावे लागतील. एक डिटर्मिनंट काढावं लागेल D. आता ते डिटर्मिनंट्स वगैरे मी इथे लिहित नाही, कशा पद्धतीने काढायचे हे तुमचं आधी झालेलं आहे. तर डिटर्मिनंट D ची जी व्हॅल्यू आहे जेव्हा तुम्ही काढाल ती -9 येणार आणि हा D नॉट इक्वल टू 0 असायला पाहिजे. नंतर मग काढायचं dx. dxची व्हॅल्यू या प्रॉब्लेममध्ये सॉल्व केलं तर ते येणार आहे -18. dy फाइंड करायचं आहे, ते सुद्धा -18 येणार. आणि dz जर फाइंड केले तर 27. अशा प्रकारे ऑर्डर 3चे 4 डिटर्मिनंट्स तुम्हाला यामध्ये सॉल्व करायचे. आता हे चारही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज फाइंड केल्यानंतर मग यूज करायचा बाय युझिंग क्रॅमर्स रूल. बाय युझिंग क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूल काय असतो, x इज इक्वल टू फॉर्म्युला असतो dx अपॉन d. dxची व्हॅल्यू किती आहे -18, d ची व्हॅल्यू किती आहे -9 इज इक्वल टू येणार 2. y ची व्हॅल्यू फॉर्म्युला आहे dy अपॉन d. -18 अपॉन -9 इज इक्वल टू 2. आणि z ची जी व्हॅल्यू आहे त्याचा फॉर्म्युला येणार आहे dz अपॉन d. तर dz किती आहे 27 अपॉन -9, याचा आन्सर येतं -3. x y z च्या 3 व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. x इज इक्वल टू आले 2, y इज इक्वल टू 2, z इज इक्वल टू -3. एक्स वाय झेड आपण स्केलर घेतले होते जे आपल्याला माहिती नव्हते, कारण लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करायचं होतं, त्यासाठी स्केलरची गरज होती आणि तेच आपल्याला माहिती नव्हते. तर आपण ते एक्स वाय झेड कन्सिडर केले होते सुरुवातीला. आणि आता एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज फाइंड केल्या. या सर्व व्हॅल्यूज आता इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवायचे. पुट इन इक्वेशन नंबर 1. पुट इन इक्वेशन नंबर 1. तर इक्वेशन नंबर 1 काय होतं, वेक्टर आर इज इक्वल टू एक्स इंटू वेक्टर ए. हे ते इक्वेशन आहे. एक्स इंटू वेक्टर ए, एक्सची व्हॅल्यू आली 2, तर हे झाले ट्वाईस वेक्टर ए प्लस वायची व्हॅल्यू आहे 2, तर ट्वाईस वेक्टर बी. आणि झेडची व्हॅल्यू आहे -3, तर -3 इंटू वेक्टर सी. तर इथे राईट हँड साईड जी आहे ना ती लिनियर कॉम्बिनेशन आहे. हे जे RHS आहे, वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर सीचं लिनियर कॉम्बिनेशन आहे. स्केलर कोण आहे 2 2 -3 आणि कुणाला एक्सप्रेस केला आहे तर आरला एक्सप्रेस केला आहे. हा वेक्टर आर आहे. आर इज इक्वल टू ट्वाईस वेक्टर ए प्लस ट्वाईस वेक्टर बी -3 वेक्टर सी. हे झालं आहे लिनियर कॉम्बिनेशन. त्यांनी तेच सांगितलं होतं की यामध्ये जे वेक्टर्स दिलेले आहेत त्यापैकी वेक्टर आरला या तिघांच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करायचं होतं. खूप सोपी आहे. आता बघू पुढचा प्रॉब्लेम. आता पाहणार आहोत आपण नंबर 14. यामध्ये 4 पॉईंट्स हे कोप्लेनर आहेत किंवा नाहीत हे आपल्याला सांगायचं आहे. इथे ABCD असे 4 पॉईंट्स दिलेले आहेत आणि विचारलं आहे आर द 4 पॉईंट्स ABCD आर कोप्लेनर, जस्टिफाय युअर आन्सर. त्याला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा मी एका पॉईंटची आठवण करून देतो तुम्हाला. कोप्लेनर हे वेक्टर्स पाहिलेले आहेत आपण. 3 वेक्टर्स ABC आर कोप्लेनर इफ, ती कंडिशन मी इथे पुन्हा लिहितो आहे. वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर सी आर कोप्लेनर इफ या 3 पैकी एक वेक्टर हा उरलेल्या 2 वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस केला असेल तर सपोज वेक्टर ए जर घेतला, त्या वेक्टर एला बी आणि सीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये, तर लिनियर कॉम्बिनेशनसाठी गरज पडते स्केलरची. तो घेतला एक्स इंटू वेक्टर बी प्लस वाय इंटू वेक्टर सी असं जर एक्सप्रेस केलं, पण त्यामध्ये हा जो एक्स आणि वाय आहेत ना हे स्केलर आहेत, पण ते युनिक असायला पाहिजे. एक्सची एकच व्हॅल्यू भेटायला पाहिजे आणि वायची सुद्धा एकच व्हॅल्यू भेटायला पाहिजे. दोघांचा
वन व्हॅल्यूज भेटायला पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे की एक्स इज इक्वल टू 1 एक्स इज इक्वल टू -2. तर एक्सच्या किती व्हॅल्यू झाल्या, 2 डिफरंट व्हॅल्यू झाल्या. असं जर असेल तर मग हे कोप्लेनर राहत नाही. हे आपण त्या थेरममध्ये पाहिलेलं आहे. युनिकनेस हा पार्ट पाहिला होता आपण त्यामध्ये. त्याने सांगितलं होतं की तो जो वेक्टर आर आहे लिनियर कॉम्बिनेशन विथ वेक्टर ए अँड वेक्टर बी कॅन बी युनिकली एक्सप्रेस्ड ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर टू ए अँड बी. तर आपण याचा युनिकनेस पार्टमध्ये असं कन्सिडर केलं होतं, लेट इफ पॉसिबल वेक्टर आर इज इक्वल टू 2 वेळा एक्सप्रेस केला होता. म्हटलं होतं तुम्हाला की आपल्याला कॉन्ट्रॅडिक्शन भेटला आहे. का भेटला आहे तर आपण वर तो शहाणपणा केला होता, तो थेरम एकदा बघायचं. ते कंडिशन आपण पाहिली. पण यामध्ये जे स्केलर आहेत ना एक्स आणि वाय हे युनिक असायला पाहिजे. यांच्या व्हॅल्यूज एकच भेटायला पाहिजे, 2 नाही. एक्स आणि वायच्या जर 2 किंवा 2पेक्षा जास्त व्हॅल्यू भेटल्या तर हे लिनियर कॉम्बिनेशन हे राहणार नाही आणि वेक्टर ए बी सी हे कोप्लेनर सुद्धा राहणार नाही. मग आता 4 पॉईंटच्या वेळेस कसं राहणार, तर 4 पॉईंटची कंडिशनसुद्धा मी तुम्हाला लिहून देतो आहे. 4 पॉईंट्स आर कोप्लेनर ए बी सी डी आर कोप्लेनर इफ. लक्षात आलं इकडे इथे 3 वेक्टर कोप्लेनर आहेत ची कंडिशन आहे आणि यामध्ये 4 पॉईंट्स दिलेले आहेत. आता पॉईंट्स कोप्लेनर आहेत त्याची कंडिशन काय राहणार, बघा इथे जे 4 पॉईंट्स आहेत ना या 4 पॉईंट्सवरून 3 वेक्टर तयार करायचे. पण जे 3 वेक्टर तुम्ही तयार करणार या 4 पॉईंट्सवरून त्यामध्ये त्या 3ही वेक्टरचा इनिशियल पॉईंट सेम असायला पाहिजे. जर बघा कोणकोणते 3 वेक्टर्स तुम्हाला तयार करता येतात. ए जर इनिशियल पॉईंट घेतला तर वेक्टर ए बी, वेक्टर ए सी, वेक्टर ए डी हे 3 वेक्टर झाले. तिन्ही वेक्टरला ऑब्झर्व करा, तिन्ही वेक्टर्समध्ये इनिशियल पॉईंट सेम आहे. हे असणं गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. तीनही वेक्टरमध्ये इनिशियल पॉईंट सेम असायला पाहिजे. हे एक पॉसिबिलिटी. किंवा दुसरं तुम्ही असं लिहू शकता वेक्टर बी ए, बी पासूनही स्टार्ट करू शकता. वेक्टर बी ए, वेक्टर बी सी, वेक्टर बी डी. किंवा आणखी पॉसिबिलिटी आहे वेक्टर सी ए, वेक्टर सी बी, वेक्टर सी डी. किंवा आणखी एक पॉसिबिलिटी आहे वेक्टर डी ए, वेक्टर डी बी अँड वेक्टर डी सी. या 4पैकी कोणतंही घ्यायचं. तर आपण हे घेणार आहोत. जर हे 4 पॉईंट्स कोप्लेनर असतील तर हे 3 वेक्टर कोप्लेनर राहतात आणि हे 3 वेक्टर जर कोप्लेनर राहत असतील तर यापैकी एक वेक्टर हा दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस केला पाहिजे. म्हणून इफ नंतर कंडिशन असे राहणार की यापैकी जो वेक्टर ए बी आहे तो या ए सी आणि ए डी मधच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये असायला पाहिजे. तर एक्स इंटू वेक्टर ए सी प्लस वाय इंटू वेक्टर ए डी. तर यामध्ये एक्स अँड वाय स्केलर आहे आणि ते युनिक असायला पाहिजे. कसे असायला पाहिजे, युनिक. एक्सची एकच व्हॅल्यू भेटायला पाहिजे. एक म्हणजे 1 नाही. तर तुम्ही म्हणाल की एक्स इज इक्वल टू 1 भेटायला पाहिजे, वाय इज इक्वल टू 1 भेटायला पाहिजे. असं नाही, व्हॅल्यू एकच भेटायला पाहिजे. डिफरंट व्हॅल्यूज यायला नको. तर असं जर एक्सप्रेस केलं असेल तरच हे 4 पॉईंट्स कशा राहणार आहेत, कोप्लेनर. मग आपण पाहू की या वेक्टर्सला अशा टाईपमध्ये एक्सप्रेस करता येते का. जर याला असं लिहिता आलं तर समजायचं पॉईंट कोप्लेनर आहे आणि जर असं लिहिता आलं नाही तर समजायचं पॉईंट्स कोप्लेनर नाही. जेव्हा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट सुरू होईल ना त्यावेळेस याच्यापेक्षा सोप्या कंडिशन्स आहेत. त्यावेळेस ते सरळ फक्त एक डिटर्मिनंट घ्यायचं, डिटर्मिनंट सॉल्व करायचं आणि ते डिटर्मिनंट सॉल्व केल्याबरोबर समजते की कोप्लेनर आहे किंवा नाही. पण सध्या ही जी एक्झरसाइज आहे ना ही या थेरमवर डिपेंड आहे. म्हणून आपल्याला हे प्रॉब्लेम त्या थेरमप्रमाणेच सॉल्व करायचं आहे. तर लक्षात द्या, अशी जर कंडिशन आपल्याला मिळाली आणि त्यामध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यू जर युनिक असतील तरच हे पॉईंट्स कोप्लेनर राहणार. आणि जर अशी कंडिशन मिळाली पण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू डिफरंट भेटल्या, वेगवेगळ्या भेटल्या, तर मग समजायचं हे जे 4 पॉईंट्स आहेत ते कोप्लेनर नाही. आता आपल्याला हे 3 वेक्टर पहिले काढायचे. ए बी काढायचं आहे, ए सी काढायचं आणि ए डी काढायचं. यासाठी 3 पॉईंट्स 4 पॉईंट्स दिले आणि या 4 पॉईंटचे आपल्याला पोझिशन वेक्टर्स लिहावे लागतील.
बघा पॉईंट ए आहे, कोऑर्डिनेट्स आहेत 1 -1 1, त्याचा पोझिशन वेक्टर आहे तो वेक्टर ए इज इक्वल टू आय मायनस जे प्लस के. दुसरा पॉईंट बी चे कोऑर्डिनेट्स आहेत -1 1 1, याचा पोझिशन वेक्टर आला आहे वेक्टर बी इज इक्वल टू -i प्लस जे प्लस के. तिसरा पॉईंट सी चे कोऑर्डिनेट्स आहेत 1 1 1, त्याचा पोझिशन वेक्टर आला आहे वेक्टर सी आय प्लस जे प्लस के. त्यानंतर आहे पॉईंट डीचे कोऑर्डिनेट्स आहेत 2 -3 4, त्या पॉईंट डीचा पोझिशन वेक्टर आहे 2i - 3j प्लस 4k. आता आपल्याला हे तीन वेक्टर काढायचे ए बी ए सी आणि ए डी. तिघांमध्ये इनिशियल पॉईंट्स आहेत. वेक्टर ए बी इज इक्वल टू वेक्टर बी मायनस वेक्टर ए. आता बी मायनस ए म्हणजे बी मधून ए मायनस करा तर -i तर -2i प्लस जे तर येणार आहे +2j आणि के मधून के मायनस करा 0 प्लस येणार आहे 0k. हा झाला वेक्टर ए बी. दुसरा वेक्टर आपण ए सी काढणार आहोत. इनिशियल पॉईंट सेम पाहिजे. सी मधून ए मायनस करा, आय मधून आय मायनस केलं तर 0, वेक्टर सी मायनस वेक्टर ए इथे आले 0i. जे मधून जे जर मायनस केला तर प्लस येणार आहे 2j आणि के मधून के मायनस केला तर प्लस येणार आहे 0k. त्यानंतर वेक्टर ए डी फाइंड करायचं. वेक्टर ए डी, वेक्टर डी मायनस वेक्टर ए इज इक्वल टू डी मधून हा वेक्टर ए मायनस करा, 2i मधून आय मायनस केले तर आले आय -3j प्लस जे -2j अँड प्लस 4k मायनस के प्लस 3k. झाले तीन वेक्टर काढून. आता जर यापैकी ए बीला या दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करता आलं तरच हे तीन वेक्टर कोप्लेनर येतील. आणि हे तीन वेक्टर जर कोप्लेनर असतील तर 4 पॉईंट्स कोप्लेनर येणार आहेत. हे जे मी बोलतोय ना हे खूप महत्त्वाचं आहे. काय सांगितलं बा, जर या तीनपैकी कोणत्याही एकाला आपण ए बी घेणार आहोत तर या तीनपैकी ए बीला जर ए सी आणि ए डीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करता आलं तर हे तीन वेक्टर कोप्लेनर आहे. आणि हे तीन वेक्टर कोप्लेनर आहे त्यामुळे हे 4 पॉईंट्स कोप्लेनर राहतील. पण जर याला लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करता नाही आलं तर मग हे पॉईंट्स कोप्लेनर राहणार नाही. आता हा वेक्टर या दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये आहे किंवा नाही हे आपण सुरुवातीला डिसाईड नाही करू शकत. त्याच्यामुळे लिहिताना आपण असं लिहिणार आहोत लेट इफ पॉसिबल. काय सांगितलं मी, लेट इफ पॉसिबल. लेट इफ पॉसिबल वेक्टर ए बी इज इक्वल टू x इंटू वेक्टर ए सी प्लस y इंटू वेक्टर ए डी. याला दिला आहे मी नंबर 1 वेअर x अँड y स्केलर. x अँड y आर स्केलर. आता तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यूज काढायचे आणि या x y च्या व्हॅल्यूज आहेत ना ते युनिक भेटायला पाहिजे. एकच व्हॅल्यू भेटायला पाहिजे. एकापेक्षा जास्त भेटले तर गेलं मग काम वाया. हे पॉईंट्स कोप्लेनर राहणार नाहीत. आता यामध्ये सबस्टिट्यूशन्स करा. पहिला कोण आहे वेक्टर ए बी. सांगा वेक्टर ए बी किती आलेला आहे -2i प्लस 2j प्लस 0k इज इक्वल टू x इन ब्रॅकेट वेक्टर ए सी 0i प्लस 2j प्लस 0k प्लस y इन ब्रॅकेट वेक्टर ए डी i -2j प्लस 3k. त्याला सॉल्व करून x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड करायचे. लेफ्ट हँड साईडमध्ये -2i प्लस 2j 0k लिहिण्याची गरज नाही. x ने 0 ला मल्टिप्लाय करा 0, ही टर्म झाली 0. x ने 2j ला मल्टिप्लाय केलं तर 2xj. x ने 0k ला मल्टिप्लाय करा 0, y ने i ला मल्टिप्लाय करा yi, y ने -2j ला मल्टिप्लाय करा -2yj
आणि प्लस येणार 3yk -2i प्लस 2j इज इक्वल टू, यामध्ये मी पहिले आयची टर्म्स लिहितो, ही आयची टर्म आहे, तर इथे आले y नंतर मी जेची टर्म लिहितो, ही आणि ही जेची टर्म्स आहे, त्या दोघांमधून जेला कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये राहिले 2x - 2y आणि प्लस आहे 3yk. आय जे के युनिट वेक्टर आहे त्याला कॅप असते, पण आपण लिहिताना ती कॅप नाही काढली तर काही फरक नाही पडत. अरे दोन वेक्टर इक्वल आहेत, तर बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर्स, इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स यांचे जे कोइफिशियंट्स आहेत, यांचे जे कंपोनंट्स आहेत ते इक्वेट करा. इथे आयचा कंपोनंट कोण आहे y, इकडे कोण आहे -2, तर तुम्हाला yची जी व्हॅल्यू आहे ती -2 मिळाली, ही झाली एक व्हॅल्यू y इज इक्वल टू -2. दुसरं 2x -2y इज इक्वल टू येणार आहे 2, त्या इक्वेशनला 2 ने डिवाइड करा, x - y इज इक्वल टू 1 असं इक्वेशन येणार. यापूर्वी आपण yची जी व्हॅल्यू आहे ती काढलेली आहे, ती व्हॅल्यू जर यामध्ये लिहिली, इथे येणार x -2 जर लिहिले, -2 जर यामध्ये पुट केले तर -2 इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू येणार आहे -1. आता तिसरा कोइफिशियंट्स कम्पेअर करा. केचा कोइफिशियंट कोण आहे 3y, इकडे के नाही आहे, त्याला जर कम्पेअर केलं तर 3yची जी व्हॅल्यू आहे ती 0, तर y इज इक्वल टू 0 भेटणार आहे. आता y इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू -1 आणि y इज इक्वल टू -2. तर लक्षात द्या, याला जर मी नंबर 1 दिला आणि याला जर नंबर 2 दिला, याला आपण नंबर 2 आणि याला नंबर 3, तर इक्वेशन नंबर 2 वरून फ्रॉम इक्वेशन नंबर 2 इम्प्लाइज दॅट y इज इक्वल टू -2 अँड फ्रॉम इक्वेशन नंबर 3 इम्प्लाइज दॅट y इज इक्वल टू 0. मी आधी सांगितलं होतं x आणि y हे स्केलर आहे, पण त्यांचे जे व्हॅल्यूज आहेत ना त्या युनिक असायला पाहिजे. इथं तुम्हाला yची व्हॅल्यू भेटली, पण एक नाही भेटली, 2 भेटल्या, बरं दोन्ही भेटल्या तर काही फरक नाही पडत, पण त्या दोन्ही सेम असायला पाहिजे. पण इथे झालं काय, yची एक व्हॅल्यू आहे -2 आणि yची दुसरी व्हॅल्यू काय आलेली आहे 0. तर y जो आहे ना तो युनिक असायला पाहिजे होता. कसा असायला पाहिजे होता, युनिक, म्हणजे दोन्ही ठिकाणी yची व्हॅल्यू -2 असायला पाहिजे होती किंवा दोन्ही ठिकाणी yची व्हॅल्यू 0 असायला पाहिजे होती. आलं लक्षात. पण इथे yची व्हॅल्यू -2 आणि y इज इक्वल टू 0 या दोन्ही व्हॅल्यूज डिफरंट आहेत, म्हणून खाली लिहिताना लिहायचं दिस इज नॉट पॉसिबल, दिस इज नॉट पॉसिबल. अरे पॉसिबल का नाही, कारण XY जे स्केलर आहेत ना ते युनिक नाही आहेत, आणि म्हणूनच सुरुवातीला लिहितानाच आपण असं लिहिलं होतं लेट इफ पॉसिबल. तर लगेच आपण लिहिलं असं नाही होत, आपल्याला माहिती होतं की येते की नाही आहे. झालं तेच, इथे जे yची व्हॅल्यू आहे ना ती आपल्याला डिफरंट भेटलेली आहे, सेम आली नाही. तर देअरफॉर याचा अर्थ काय निघतो बा, देअरफॉर लिनियर कॉम्बिनेशन तर गेला आता. देअरफॉर वेक्टर AB, वेक्टर AC, वेक्टर AD आर नॉट कोप्लेनर. हे वेक्टर कोप्लेनर नाही आहे. आता हे वेक्टरच कोप्लेनर नाही, त्या वेक्टरचे जे पॉईंट्स आहेत ते सुद्धा कोप्लेनर राहणार नाहीत. तर देअरफॉर पॉईंट्स A, B, C, D आर नॉट कोप्लेनर. जर इथे एक्सच्या व्हॅल्यू आणि वायच्या व्हॅल्यू एकच भेटल्या असत्या ना तर मग ते युनिक झाले असते, आणि ते वेक्टर हे कोप्लेनर असते आणि वेक्टर कोप्लेनर असते तर पॉईंट्स कोप्लेनर असते. आणि म्हणूनच त्याने जो क्वेश्चन्स विचारला होता की आर द 4 पॉईंट्स A, B, C, D आर कोप्लेनर, तर आपण लिहायचं नो, पॉईंट्स A, B, C, D आर नॉट कोप्लेनर. सांगितलं होतं की जस्टिफाय युअर आन्सर, ते सर्व त्याचं जस्टिफिकेशनच आहे. अशा प्रकारे 4 पॉईंट्स कोप्लेनर आहेत किंवा नाहीत हे आपण पटकन सांगू शकतो. आता दुसरी एक मेथड मी तुम्हाला सांगतो. इथं थेरमवरचं होतं म्हणून या पद्धतीने सॉल्व केलं आहे. पण दुसरी मेथड जी पुढे येणार आहे, जेव्हा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट सुरू होणार आहे त्यावेळेस काय राहणार,
की हे जे 3 वेक्टर्स मी तयार केले आहेत ना, आता हे 3 जे वेक्टर लिहिले ए बी ए सी आणि ए डी हे जर कोप्लेनर आहेत किंवा नाही चेक करायचं असेल ना तर डिटर्मिनंट काढायचं. या डिटर्मिनंटमध्ये पहिला जो रो आहे तो वेक्टर ए बीचे कंपोनंट्स -2 2 0 -2 2 0. दुसरा जो आहे तो वेक्टर ए सीचे 0 2 0 आणि तिसरा जो आहे तो वेक्टर ए डी 1 -2 3 1 -2 3. हे डिटर्मिनंट आहे. या डिटर्मिनंटचा आन्सर जर 0 आलं तर वेक्टर कोप्लेनर आहे आणि जर नॉट इक्वल टू 0 आलं तर कोप्लेनर नाही. त्याचा आन्सर आता नॉट इक्वल टू 0 येणार. सॉल्व करू आपण या डिटर्मिनंटला. इथे कोण आहे -2 ब्रॅकेटमध्ये येणार आहे 6 + 0, नंतर येतील -2 इन ब्रॅकेट 0 - 0 आणि +0 × 0 - 2 इज इक्वल टू -2 × 6 -2 × 0 + 0 इज इक्वल टू -12 आणि हा सर्व टर्म 0 नॉट इक्वल टू 0. बघा आन्सर -12 आलं, 0 नाही आलं. याचा अर्थ हे वेक्टर कोप्लेनर नाही आणि वेक्टर कोप्लेनर नाही म्हणजेच पॉईंटसुद्धा कोप्लेनर नाही. ही जी कंडिशन मी तुम्हाला सांगितली आहे ना ही पुढे येणार आहे आपल्याला, ज्याला म्हणतात स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. जेव्हा आपण वेक्टरचे प्रॉडक्ट्स पाहणार आहोत त्यामध्ये ही कंडिशन्स येणार आहे. त्या पाहणार आहोत आपण एक्झरसाइज 5.1 मधलं 4 नंबरचं आणि हा 4 नंबर टेक्स्टबुकमधलाच आहे, कारण जे काही मिस्टेक झाली होती नंबरिंगमध्ये ते 4 नंबरच्या नंतरच्या प्रॉब्लेम्समध्ये होती. हा 4 नंबर जो टेक्स्टबुकमध्ये आहे तोच आहे. इथे ABCD EF इज अ रेग्युलर हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉनचे 6 साईड्स आहेत, टोटल 6 साईड्स. आणि रेग्युलरचा अर्थ होतो की तिच्या सर्वच्या सर्व साईड्स इक्वल आहेत, त्यांची लेंथ इक्वल आहे. रेग्युलर हेक्झॅगॉन ABCDEF इज अ रेग्युलर हेक्झॅगॉन हा आहे तो. आणि या रेग्युलर हेक्झॅगॉनमध्ये तुम्हाला शो करायचं आहे वेक्टर ए बी प्लस वेक्टर ए सी प्लस वेक्टर ए डी प्लस वेक्टर ए प्लस वेक्टर ए एफ इज इक्वल टू 6 वेक्टर ए ओ, वेअर ओ इज द सेंटर ऑफ हेक्झॅगॉन. तर मी इथे डायग्राम काढली हेक्झॅगॉनची आणि लिहिलं आहे ABCD EF is a regular hexagon. परत एकदा सांगतो की रेग्युलरचा अर्थ काय होतो. रेग्युलर म्हणजे याच्या ज्या साईड्स आहेत ना त्यांची लेंथ इक्वल आहे. जी जर 5 असेल ती सुद्धा 5 5 5 5 5 हा झाला रेग्युलर, इक्वल साईड्स राहतात त्यांची. आणि यामध्ये ओ सेंटर दिलेला आहे. ओ इज सेंटर ऑफ हेक्झॅगॉन. इथे ओ ए सेंटर घेतला आहे हेक्झॅगॉनचं. आता लक्ष द्या, या हेक्झॅगॉनच्या ज्या साईड्स आहेत ना त्या आपल्याला वेक्टरने रिप्रेझेंट करायच्या आणि त्याच्या डायरेक्शन्स कशा राहतील ते खूप महत्त्वाचं आहे. आता कोणकोणत्या साईड्स वेक्टरने रिप्रेझेंट करायच्या, तर पहिला तुम्हाला जे शो करायचं आहे त्यामध्ये वेक्टर कोण आले ते पहा. कोणता वेक्टर आहे ए बी, त्याची डायरेक्शन कुठून सुरू होणार आहे A to B. हा ए हा बी, त्याची डायरेक्शन हा झाला वेक्टर ए बी. हा वेक्टर ए बी आहे. त्याच्यानंतर दुसरा वेक्टर कोण आहे ए सी, म्हणजे ए आणि सी पॉईंटला आपल्याला जॉईन करावं लागेल. तर ए आणि सी या 2 पॉईंट्सला मी जॉईन करतो आहे. ए सी वेक्टर यामध्ये राहणार हा ए पॉईंट हा सी पॉईंट, यांना मी जॉईन केलं. हा झाला वेक्टर ए सी, याची डायरेक्शन राहणार फ्रॉम ए टू सी. दुसरा जो वेक्टर आहे तो कोण आहे ए डी, फ्रॉम ए टू डी. हा ए पॉईंट हा डी पॉईंट यांना जॉईन केलं. तर जेव्हा आपण ए आणि डीला जॉईन करतो ना तेव्हा हा वेक्टर या सेंटरमधून पास होतो आहे. सेंटर जो ओ आहे हेक्झॅगॉनचं सेंटर ओ आहे ते या ए डीवर आहे आणि या ए डीचा तो मिड पॉईंट आहे. दोन्ही डिस्टन्स इक्वल येतात, दोन्हीही डिस्टन्स इक्वल येतात आणि ते डायरेक्शन राहणार आहे फ्रॉम ए टू ओ, फ्रॉम ए टू ओ. त्याच्यानंतर आहे वेक्टर ए ई, ए आणि ई पॉईंट हा ए हा ई
डायरेक्शन राहणार आहे फ्रॉम ए टू ए, जे डायरेक्शन आहे फ्रॉम ए टू ए, आणि लास्ट वाला वेक्टर कोण आहे ए एफ याची डायरेक्शन फ्रॉम ए टू एफ. तर डायरेक्शन्स कशा घ्यायच्या ते मी सांगितलं. तुम्हाला जे शो करायचं आहे त्याच्यामध्ये ज्या डायरेक्शन दिलेले आहेत ना त्याच डायरेक्शन घ्यायचे. ए टू बी, ए टू सी, ए टू डी, ए टू ई, ए टू एफ आणि मग ए टू ओ. तर हे ए टू ओ डायरेक्शन ए ओ वेक्टर झालंय. आता लक्ष द्या, हा तर रेग्युलर पॉलिगॉन आहे, त्याच्या अपोजिट साईड्सची लेंथ इक्वल राहते, तर त्यांच्या डायरेक्शन ज्या अपोजिट साईडच्या आहेत ना त्या सुद्धा सेम राहणार आहे. लक्ष द्या, आता ए बीचे डायरेक्शन आहे फ्रॉम ए टू बी, तर ए बीचा अपोजिट साईड कोण येत आहे पहा ई डी. ही ई डी साईड आणि ए बी साईड एकमेकांचे अपोजिट आहे, आणि जी डायरेक्शन ए बीची असेल तीच डायरेक्शन या ई डीची राहणार आहे. तर ई डीची डायरेक्शन राहणार फ्रॉम ए टू डी. एफची डायरेक्शन आहे फ्रॉम ए टू एफ, त्याच्या अपोजिट कोण आहे सी डी, त्याची डायरेक्शन सुद्धा तीच राहणार फ्रॉम सी टू डी. हे खूप महत्त्वाचं आहे. ओ इज द सेंटर, हा मिड पॉईंट आहे, तर यावरून तुम्ही असं लिहू शकता, हा वेक्टर ए डी आणि हा वेक्टर ए ओ, या दोघांचं डायरेक्शन सेम आहे, फक्त दोघांचा मॅग्नेट्यूडचा फरक आहे. ओ इज द सेंटर ऑफ हेक्झॅगॉन, देअरफॉर ओ इज मिड पॉइंट ऑफ ए डी. ओ इज द मिड पॉइंट ऑफ ए डी, देअरफॉर वेक्टर ए डी जो वेक्टर आहे ना हा ए डी वेक्टर या ए ओ वेक्टरच्या डबलमध्ये राहणार आहे. त्याला आपण ट्वाईस वेक्टर ए ओ असं लिहू शकतो. वेक्टर ए डी इज इक्वल टू ट्वाईस वेक्टर ए ओ, मिड पॉईंट असल्यामुळे याला मी नंबर 1 दिला, त्याची गरज पडणार आहे. आणखी कोणते दोन वेक्टर्स आपण इक्वल लिहिलेले आहेत ते बघा. हा वेक्टर ए बी आणि वेक्टर ए डी हे दोन वेक्टर इक्वल आहेत. वेक्टर ए बी इज इक्वल टू वेक्टर ए डी अँड वेक्टर ए ऑफ इज इक्वल टू वेक्टर सी डी, इज इक्वल टू वेक्टर सी डी. त्यालाही मी नंबर 2 दिला आहे, याला दिला आहे नंबर 2. ते सर्व केल्यानंतर आता आपण पुढे काय करायचं बघ. इथे ट्रायंगल लॉ जो आहे तो यूज करायचा. पहिला ट्रायंगल कोणता घ्यायचा, हा ज्याचं नाव आहे ए सी डी. इन ट्रायंगल ए सी डी हा एक ट्रायंगल, आणि मी दुसरा ट्रायंगल घेतोय हा वाला, याचं नाव आहे ए डी ई. इन ट्रायंगल ए डी ई एकाच वेळेस मी दोन ट्रायंगल घेतले. एक घेतला ए सी डी आणि दुसरा घेतला ए डी ई. पहिले या ए सी डी मध्ये ट्रायंगल लॉ यूज करा. हा तो ट्रायंगल आहे ज्या दोन वेक्टरचं डायरेक्शन सेम आहे त्या दोघांची सम ही तिसऱ्या वेक्टरच्या अपोजिट डायरेक्शनने असलेल्या वेक्टर एवढी राहते. सेम डायरेक्शन कुणाचं येतात पहा, ए टू सी हे सेम डायरेक्शन्स, ही आणि ही सेम डायरेक्शन्स, आणि ही जी आहे ना ती अपोजिट आहे. तर या दोघांची सम या वेक्टर एवढी राहणार. त्याला आपण असं लिहिणार आहोत, वेक्टर ए सी प्लस वेक्टर सी डी इज इक्वल टू वेक्टर ए डी. वेक्टर ए सी प्लस वेक्टर सी डी इज इक्वल टू वेक्टर ए डी. पण इक्वेशन नंबर 2 मध्ये बघा, हा कोण आहे वेक्टर सी डी, आणि वेक्टर सी डीला काय म्हटलं आहे, सी डी आणि ए एफ दोन्ही इक्वल आहे. तर तुम्ही या वेक्टर सी डीच्या जागेवर वेक्टर ए एफ लिहू शकता. याला मी लिहितो आहे वेक्टर ए सी प्लस वेक्टर ए एफ इज इक्वल टू वेक्टर ए डी. याचं रिझन तुम्हाला लिहिता येतं फ्रॉम इक्वेशन नंबर 2. हे दोन वेक्टर इक्वल होते. तसं एक रिलेशन आपल्याला भेटलं, वेक्टर ए सी प्लस वेक्टर ए एफ इज इक्वल टू वेक्टर ए डी. आता येऊ आपण दुसऱ्या ट्रायंगल मध्ये. सेम डायरेक्शन कुणाचे आहेत पहा, ए ई आणि ई डी चे डायरेक्शन सेम आहे. या दोघांची सम ऑपोजिट डायरेक्शन असलेल्या वेक्टर एवढी राहणार आहे. तर परत एकदा ट्रायंगल ए डी ई मध्ये
वेक्टर ए ई प्लस वेक्टर ए डी इज इक्वल टू वेक्टर ए डी, ट्रायंगल लॉ. बट वेक्टर ई डी इज इक्वल टू ए बी. पुढच्या स्टेपमध्ये आपण लिहिणार आहोत वेक्टर ए ई प्लस ई डीच्या जागेवर मी लिहितोय वेक्टर ए बी इज इक्वल टू वेक्टर ए डी. याचे रिझन आपण लिहिणार आहोत फ्रॉम इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन नंबर 2 हे एक रिलेशन आपल्याला भेटलं आहे आणि त्या दोन्ही रिलेशन्स भेटल्यानंतर त्यांनी आपल्याला जे शो करायला सांगितलं आहे त्याची आपण लेफ्ट हँड साईड कन्सिडर करू. एल एच एस, कन्सिडर एल एच एस. काय होते एल एच एस बघा, वेक्टर ए बी प्लस वेक्टर ए सी प्लस वेक्टर ए डी प्लस वेक्टर ए ई प्लस वेक्टर ए एफ. हे एल एच एस आहे. आणि आता या एल एच एसमध्ये काय करायचं बघ, हा वेक्टर ए बी आणि हा वेक्टर ए ई याला आपण एकत्र करणार आहोत. एका ब्रॅकेटमध्ये लिहितोय वेक्टर ए बी वेक्टर ए बी प्लस वेक्टर ए ई एका ब्रॅकेटमध्ये प्लस हा वेक्टर ए सी आणि वेक्टर ए एफ याला एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं आणि आता लिहायचं राहिले वेक्टर ए डी. तुम्ही म्हणाल की या दोघांनाच काय एका ब्रॅकेटमध्ये केलं आहे. ते जे दोन रिलेशन्स आपण प्रूव्ह केले होते त्यामध्ये बघा वेक्टर ए बी आणि ए इज इक्वल टू वेक्टर ए डी आहे आणि या दोघांना याच्यासाठी लिहिलं आहे की वेक्टर ए सी आणि ए एफ यांची ॲडिशन ए डी आहे. त्याला आपण इज इक्वल टू लिहू शकतो वेक्टर ए डी प्लस वेक्टर ए डी प्लस वेक्टर ए डी. 3 वेळा वेक्टर ए डी, हा वेक्टर ए डी, हा वेक्टर ए डी आणि हा वेक्टर ए डी याचा रिझन लिहिता येईल. हे दोन याला जर नंबरिंग केलं तर तुम्ही रिझन लिहू शकता. आणि आता 3 वेक्टर ए डी आहेत यांची ॲडिशन करायची. ती ॲडिशन येणार 3 वेक्टर ए डी. हे झालं 3 इंटू वेक्टर ए डी. आपल्याला पाहिजे होतं 6 वेक्टर ए ओ. तर आता येऊ आपण इक्वेशन नंबर 1 कडे. इक्वेशन नंबर 1 मध्ये वेक्टर ए डी इज इक्वल टू आहे ट्वाईस वेक्टर ए ओ. देअरफॉर हे 3 आणि या वेक्टर ए डीच्या जागेवर लिहिता येतं ट्वाईस वेक्टर ए ओ. याचं रिझन लिहिता येईल फ्रॉम इक्वेशन नंबर 1. 3 ने 2ला मल्टिप्लाय करा 6 वेक्टर ए ओ आणि ही कोणती साईड मिळाली, राईट हँड साईड. कन्सिडर केली होती एल एच एस, मिळाली आर एच एस. पण त्यासाठी ह्या आधी जे काही कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, जी डायग्रॅम काढलेली आहे ती डायग्रॅम व्यवस्थित लक्षात ठेवायची आणि त्याच्यामध्ये डायरेक्शन्स कशा दाखवायच्या ते खूप महत्त्वाचं आहे. जे तुम्हाला शो करायला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे डायरेक्शन दाखवायला सुरुवात करायची. इथे वेक्टर कोण आहे ए बी, तर डायरेक्शन फ्रॉम ए टू बीच घ्यायची, बी टू ए नाही. दुसरा वेक्टर कोण आहे ए सी, तर डायरेक्शन राहणार फ्रॉम ए टू सी, सी टू ए नाही. तशाच प्रकारच्या यांच्या डायरेक्शन्स घ्यायच्या आणि अपोजिटच्या ज्या डायरेक्शन्स आहेत ना त्या नेहमी सेम असतात. त्यांचं मॅग्नेट्यूडही इक्वल आहे, डायरेक्शन सेम घ्यायच्या कारण ते कॉन्ग्रुएंट आहेत. ते दोन्ही इक्वल वेक्टर्स राहणार आहेत. हे इक्वल का लिहिलं आहे आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये दोन्ही इक्वल का लिहिले आहे, कारण हे इक्वल वेक्टर आहेत. काय डेफिनेशन होते इक्वलची, इक्वल वेक्टरची डेफिनेशन्स काय होती की 2 वेक्टर्स आर सेड टू बी इक्वल इफ दे हॅव इक्वल मॅग्नेट्यूड अँड सेम डायरेक्शन्स. त्यांचं मॅग्नेट्यूड इक्वल असेल आणि डायरेक्शन जर सेम असतील तर इथे डायरेक्शनही सेम आहे, मॅग्नेट्यूडही इक्वल आहे, म्हणून हे दोन्ही वेक्टर्स इक्वल लिहिले आणि त्यांची गरज पुढे पडलेली आहे आपल्याला. आता बघू पुढचं प्रॉब्लेम. आता घेतोय आपण नंबर 6. या नंबर 6 मध्ये काय सांगितलं आहे की एक्सप्रेस वेक्टर सी अँड वेक्टर डी इन टर्म्स ऑफ वेक्टर ए अँड वेक्टर बी. आणि पुढे एक डायग्राम दिलेली आहे, त्या डायग्रामवरून सी आणि डी वेक्टरला आपल्याला इन टर्म्स ऑफ ए बी मध्ये एक्सप्रेस करायचं आहे. बघा आन्सर्स कसे भेटणार. इथे जे डायग्राम तुम्हाला दिसत आहे ना, या डायग्राममध्ये डायरेक्शनसुद्धा दाखवलेले आहेत वेक्टरचे आणि कोणता वेक्टर कोण आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. सुरुवातीला मी या लेफ्ट हँड साईडचा जो ट्रायंगल आहे तो कन्सिडर करतो आहे. इन ट्रायंगल पी क्यू एस, हा ट्रायंगल आहे पी क्यू एस. यामध्ये जर ट्रायंगल लॉ यूज केला तर ज्या दोन वेक्टरचे डायरेक्शन सेम आहे त्या दोघांची सम हे त्याच्या अपोजिट डायरेक्शनने जो वेक्टर आहे त्या वेक्टर एवढी राहते. लेफ्ट साईडचा ट्रायंगल म्हणतो आहे मी, याच्यामध्ये डायरेक्शन सेम कुणाचे येतात पहा, वेक्टर पी एस आणि वेक्टर एस क्यू.
हा पी एस आणि हा एस क्यू यांचे डायरेक्शन सेम आहे, तर या दोघांची सम या अपोजिट डायरेक्शनने असलेल्या वेक्टर एवढा राहणार आहे. तर इन ट्रायंगल पी एस क्यू आपण हा ट्रायंगल लॉ असा लिहू शकतो, वेक्टर पी एस प्लस वेक्टर एस क्यू इज इक्वल टू वेक्टर पी क्यू. वेक्टर पी क्यू वेक्टर पी एस कोण आहे तर वेक्टर सी, एस क्यू कोण आहे तर मायनस डी, तर इथे आले मायनस वेक्टर डी इज इक्वल टू वेक्टर ए. याला दिला आहे मी इक्वेशन नंबर 1. हा झाला आहे इक्वेशन नंबर 1. जसं एक इक्वेशन तयार केलं आहे ना, अशाच प्रकारे आता आपण राईट हँड साईडचा जो ट्रायंगल आहे तो कन्सिडर करणार. इन ट्रायंगल त्याचं नाव आहे पी एस आर. पी एस आर कोणत्या दोन वेक्टरचे ॲडिशन राहणार आहे, पी एस प्लस एस आर. वेक्टर पी एस प्लस वेक्टर एस आर इज इक्वल टू वेक्टर पी आर. यामध्ये वेक्टर पी एस कोण आहे तर वेक्टर सी, एस आर कोण आहे डी इज इक्वल टू पी आर कोण आहे बी. याला दिला आहे नंबर 2. ह्या इक्वेशनला दिला आहे नंबर 2. असे दोन इक्वेशन्स आपल्याला भेटले आहे, नंबर 1 आणि 2. आणि आता या दोन इक्वेशनवरून आपल्याला सीला इन टर्म्स ऑफ ए बी मध्ये एक्सप्रेस करायचं आणि डीला इन टर्म्स ऑफ ए बी मध्ये एक्सप्रेस करायचं. मग आपण काय करणार आहोत, या दोघांची पहिले ॲडिशन करू. सीला जर एक्सप्रेस करायचं असेल तर यामधला हा डी जो आहे तो कॅन्सल व्हायला पाहिजे या दोन इक्वेशनमधला. बघा यांची साईन, इथे डीला पॉझिटिव्ह साईन आहे, इथे निगेटिव्ह साईन आहे. तर या दोन्ही इक्वेशनचे ॲडिशन करायचे. इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 इम्प्लाइज दॅट दोघांचे ॲडिशन. तर एकाखाली एक जर आपण हे दोन्ही इक्वेशन्स लिहिले, सी मायनस डी इज इक्वल टू ए अँड सी प्लस डी इज इक्वल टू बी, यांची ॲडिशन जर केली तर वेक्टर सी प्लस वेक्टर सी हे झाले ट्वाईस वेक्टर सी. यामधला डी डी कॅन्सल इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी. आपल्याला वेक्टर सी पाहिजे होता, 2 ची साईड चेंज करा, 1/2 इन ब्रॅकेट वेक्टर ए प्लस वेक्टर बी. हे झालं याचा आन्सर. किंवा अजून पुढे असं लिहिता येतो, वेक्टर सी इज इक्वल टू हाफ वेक्टर ए प्लस हाफ वेक्टर बी. त्याने वेक्टर सीला इन टर्म्स ऑफ ए बी मध्ये एक्सप्रेस करायला सांगितलं आणि तेच आपण इथे एक्सप्रेस केलेलं आहे. वेक्टर सी इज इक्वल टू हाफ वेक्टर ए प्लस हाफ वेक्टर बी. हे झालं सीचं. आता आपल्याला डीला एक्सप्रेस करायचं आहे. अशाच प्रकारे या दोघांमधून आता सीला एलिमिनेट करा आणि दोघांमधून सीला एलिमिनेट करण्यासाठी काय करायचं, इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2. तर इक्वेशन नंबर 1 काय होतं, वेक्टर सी मायनस वेक्टर डी इज इक्वल टू वेक्टर ए आणि 2 आहे वेक्टर सी प्लस वेक्टर डी इज इक्वल टू वेक्टर बी. यांची सबट्रॅक्शन करायची. साईन चेंज होणार, मायनस मायनस आणि इथे निगेटिव्ह साईन येणार. निगेटिव्ह साईन आल्या त्यामधले सी सी कॅन्सल, मायनस ट्वाईस वेक्टर डी इज इक्वल टू वेक्टर ए मायनस वेक्टर बी. हे निगेटिव्ह साईन इकडे अप्लाय केली तर ट्वाईस वेक्टर डी इज इक्वल टू, याला मी वेक्टर बी मायनस वेक्टर ए असं लिहितो आहे. बीला आधी लिहिलं, एला नंतर लिहिलं, निगेटिव्ह साईन निघून गेली. मला पाहिजे होता वेक्टर डी इज इक्वल टू आले हाफ इन ब्रॅकेट बी मायनस ए वेक्टर डी इज इक्वल टू हाफ वेक्टर बी मायनस हाफ वेक्टर ए. वेक्टर डीला सुद्धा इन टर्म्स ऑफ ए बी मध्ये एक्सप्रेस केलेला आहे, सीला सुद्धा इन टर्म्स ऑफ ए बी मध्ये एक्सप्रेस केलेलं आहे. अशा प्रकारे हे डायग्राम दिले होते आणि या डायग्रामवरून वेक्टर सी अँड वेक्टर डीला इन टर्म्स ऑफ ए अँड बी मध्ये आपण एक्सप्रेस केलेलं आहे. तुम्हाला सांगितलं होतं या एक्झरसाइजमध्ये प्रॉब्लेमचे जे नंबर्स आहेत त्यांच्यामध्ये थोडीशी गडबड झालेली आहे आणि ज्या प्रॉब्लेमपासून गडबड झालेली आहे ना ते आहे 7 नंबरचा आहे प्रॉब्लेम. त्या एक्झरसाइजमध्ये या प्रॉब्लेमला नंबरच दिलेला नाही आहे. याला नंबर द्यायचं सोडून याच्यानंतरचं नेक्स्ट प्रॉब्लेम जे आहे त्याला 7 त्यांनी दिलेलं आहे आणि तिथूनपासून मग नंबरिंग जे आहे ते पूर्ण चुकीची झालेली आहे. त्या एक्झरसाइजमधला 7 नंबरचा प्रॉब्लेम हे आहे, फाइंड वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर ए दॅट हॅज मॅग्निट्यूड 7. वेक्टर एच्या डायरेक्शननी 7 मॅग्निट्यूड असलेला वेक्टर जो आहे तो तुम्हाला फाइंड करायचा आहे. जी डायरेक्शन एची आहे तीच डायरेक्शन त्या वेक्टरची असायला पाहिजे आणि मॅग्निट्यूड 7 असायला पाहिजे. खूप सोपी आहे. आपल्याला वेक्टर ए दिलेला आहे,
इज इक्वल टू आय मायनस ट्वाईस जे. बघा हा वेक्टर ए आहे आणि तुम्हाला याच वेक्टर एच्या डायरेक्शनने असलेला एक वेक्टर काढायचं ज्याचं मॅग्नेट्यूड किती दिलेलं आहे 7. एचं मॅग्नेट्यूड 7 नाही आहे भाई. असा वेक्टर तुम्हाला काढायचा की एची जी डायरेक्शन आहे ती त्या वेक्टरची डायरेक्शन असायला पाहिजे पण त्याचं मॅग्नेट्यूड 7 असायला पाहिजे. तर सर्वात पहिले काय करायचं खूप सिंपल आहे. ए वेक्टरच्या डायरेक्शनने असलेला युनिट वेक्टर काढायचं ज्याला आपण ए कॅपने डिनोट करत असतो. आणि हा ए कॅप युनिट वेक्टर फाइंड करण्याचा फॉर्म्युला युनिट वेक्टर याचं मॅग्नेट्यूड 1 आहे. एच्या डायरेक्शनने युनिट वेक्टर काढायचं असेल तर वेक्टर एला त्या वेक्टर एच्या मॅग्नेट्यूडने काय करत असतात डिवाइड. हा वेक्टर ए फाइंड करण्यासाठी आपल्याला आधी या वेक्टर एचं मॅग्नेट्यूड काढायचं आहे. मॅग्नेट्यूड फाइंड करायचं म्हणजे अंडर रूट आयचा कंपोनंट 1 1चा काय येणार स्क्वेअर -2 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट येणार 1 + 4 इज इक्वल टू √5. मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू √5. एचं मॅग्नेट्यूड मिळालेलं आहे. आता आपल्याला युनिट वेक्टर काढायचं आहे. देअरफॉर युनिट वेक्टर इन द डायरेक्शन किंवा पॅरलली लिहू शकता तुम्ही इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर ए ज्याला आपण ए कॅपने डिनोट करत असतो आणि त्याचा फॉर्म्युला आहे वेक्टर ए अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए. देअरफॉर ए कॅप इज इक्वल टू वेक्टर ए काय आहे I-2j आणि अपॉन मॅग्नेट्यूड किती आलेला आहे √5. तर वेक्टर ए कॅप इज इक्वल टू मिळाला 1/√5 बाजूला काढले I-2j. हा झाला युनिट वेक्टर. आणि या युनिट वेक्टरवरून आता तुम्ही कोणताही वेक्टर काढू शकता. आपल्याला असा वेक्टर पाहिजे ज्याचं मॅग्नेट्यूड आहे 7. त्या युनिट वेक्टरला आता 7ने मल्टिप्लाय करा. देअरफॉर अ वेक्टर whose magnitude is 7 and in the direction of vector A. काय करायचं या मॅग्नेट्यूड 7ने या युनिट वेक्टर ए कॅपला मल्टिप्लाय करा म्हणजे 7 × येतील 1/√5 × I-2j आणि 7 × 1/√5 तर ते येणार 7/√5 इन ब्रॅकेट I-2j. हा झाला तो वेक्टर त्याचं मॅग्नेट्यूड आहे 7 युनिट. मॅग्नेट्यूड आहे 7 युनिट आणि जी डायरेक्शन वेक्टर एची आहे तीच डायरेक्शन या वेक्टरची राहणार आहे. तसे कितीतरी प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच.